तर महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलासह विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलंय। मंत्रिमंडळात खांदेपालट होत असेल तर चांगलंच असल्याचं वक्तव्य हे आत्राम यांनी केलंय। तर सध्या मंत्री बनण्यासाठी स्पर्धा सुरू आहे, मंत्र्यांचा परफॉर्मन्स चांगला असणं गरजेचं आहे असं धर्मराव बाबा आत्राम म्हणाले। तर परफॉर्मन्स असेल तर सरकार चांगलं चालू शकेल असं देखील ते म्हणाले। धर्मराव बाबा आत्राम यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम आपल्यासोबत आहे। बाबा, ज्या पद्धतीने मंत्र्यांचे वक्तव्य येतात, सरकारवर असेल तुमच्या पक्षांवर आहे, ती नाराजी जी आहे ती व्यक्त केली जाते, तुम्हाला काय वाटतं? नाही, नाराजी लोकांमध्ये आहे हे तितकं खरं आहे, कारण की ते सरकारच्या प्रतिमा मळीन होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून मंत्रिपदावर असल्यानंतर थोडा काळजीपूर्वक बोलणं हा गरजेचं आहे। मात्र ज्या पद्धतीने एक जबाबदार मंत्रिपदावर असताना ज्या पद्धतीचे वक्तव्य येतात त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री नाराज असल्याचं बोलले जाते। सोबतच काही मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड जे आहे ते व्यवस्थित नाही आल्यामुळे आता राजीनामा नको, थेट खांदेपालटच करण्याचा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा आहे। चांगलं आहे ना, मग आता मुख्यमंत्र्यांचा निर्णय सगळ्यांनी पाळला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतील, खांदेपालट करायचं असेल तर ते करतील, किंवा मंत्रिमंडळामध्ये काय फेरबदल करायचा असेल तर ते करतील। जबाबदारी त्यांचा आहे, त्यांचा अधिकार आहे। परफॉर्मन्स दिला पाहिजे मंत्र्यांनी, कारण की आता कॉम्पिटिटिव्ह आहे, आता सगळं कॉम्पिटिशनमध्ये सगळे मंत्री बनण्याकरता सगळ्यांचे प्रयत्न आहेत। परंतु आपण काम करत असताना, लोकांमध्ये वावरत असताना सगळ्यांनी काळजीपूर्वक बोलणं, कोणी असेल मंत्री त्यांनी काळजीपूर्वक बोललं पाहिजे। सरकारचा प्रतिमा खराब होणार नाही या दृष्टिकोनातून आपण काळजी घेतलं पाहिजे। माझ्याबद्दल काय, मी काय बोलणार, मंत्री मी बनणार हे तितकं खरं आहे, त्याला वेळ आहे त्याला। आता काय, आता आम्ही आताच बनणार असं नाही, दोन अडीच वर्षानंतर आम्ही बनतो। सध्या प्रयत्न नाही करायचे? नाही, प्रयत्न करायचेच नाही। मंत्रिपद नशिबामध्ये असेल तर ते मंत्रिपद येते। मात्र ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांचे मागील काही वक्तव्य असतील त्यामुळे कुठेतरी तुमच्या पक्षाची देखील प्रतिमा जी आहे ते मलिन होताना दिसते। नाही, ठीक आहे, आता जे घडला ते लोकांसमोर आहे, माध्यमासमोर आहे। आता काय निर्णय घ्यायचा तर अजितदादा घेतील आणि योग्य कारवाई करतील। खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।